राज्यातील अनेक भागात 2 आठवड्यांपूर्वी अवकाळी पावसानं झोडपलं होतं। वादळी वाऱ्यासह गारपीट व जोरदार पाऊस झाला होता। त्यानंतर साधारण आठवडाभर तापमानात प्रचंड वाढ झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान हवामान विभागाकडून पुन्हा राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती। त्यानुसार नांदेड, जळगाव जिल्ह्यातील काही भागात पाऊस होत आहे। जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट झालेली आहे। बातमी सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आज सकाळी कडक उन्हाचे चटके जाणवत असताना दुपारच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण झालं। यानंतर दुपारी 2 वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली। तर चोपडा तालुक्यातील अडवा धानोरा शिवारात गारपीट देखील झाली। या गारपीटीमुळे शेतातील रब्बी हंगामातील पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात काल झालेल्या गारपीटीमुळे 19 गावांमधील 733 शेतकऱ्यांचं सुमारे 509 हेक्टरवर केळींचं नुकसान झालेलं आहे। यात रावेर शहर आणि परिसरातील 300 हेक्टरवरील केळी पिकाचा समावेश आहे। नुकसान झालेल्या केळीत ऐन कापणीवर आलेल्या केळींचा समावेश आहे। कापणीला आलेल्या घडांवर गारांचा वर्षाव झाल्यानं केळी काळी पडणार असून हे परिणाम आजपासून दिसायला सुरुवात झाली आहे। दरम्यान शेतकऱ्यांना योग्य मदत मिळावी यासाठी पंचनाम्याची मागणी होती आहे।